नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या आवडत्या चॅनल स्टडी मास्टर्सवर। आज आपण पाहणार आहोत आजचे महत्त्वाचे चालू घडामोडी, ज्या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न, दानस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे तैवान। तैवान या देशात दानस नावाचे चक्रीवादळ आलेले आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न, शास्त्रज्ञानुसार शोध लावलेला 3I अटलास काय आहे? तर मित्रांनो, हा एक इंटरस्टेलर ऑब्जेक्ट आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, राजस्थान सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय गरिबी मुक्ती योजना सुरू केली असून त्या अंतर्गत BPL कुटुंबांना किती लाखाची मदत करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे 1। राजस्थान सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय गरिबी मुक्ती योजना सुरू केली असून त्या अंतर्गत BPL कुटुंबांना 1 लाखाची मदत करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी नुकताच 3I अटलास तिसऱ्या इंटरस्टेलर ऑब्जेक्टचा शोध लावला आहे? मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे चिली। त्यानंतर पुढचा प्रश्न, तैवान देशात कोणते चक्रीवादळ आले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे दानस। त्यानंतर पुढचा प्रश्न, 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, कझाकिस्तान या ठिकाणी 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या कालावधीत कझाकिस्तानमध्ये 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे 16 ते 30 ऑगस्ट। त्यानंतर पुढचा प्रश्न, आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन दर किती वर्षाला करण्यात येते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे 4। आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन दर 4 वर्षाला करण्यात येते। त्यानंतर पुढचा प्रश्न, सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये भारताच्या डी गुकेशने कितवे स्थान पटकावले आहे? तर मित्रांनो, त्यांनी 3रे स्थान पटकावलेले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, मुंबई शेअर बाजार स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे 150। मुंबई शेअर बाजार स्थापनेला एकूण 150 वर्षे पूर्ण झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे मॅग्नस कार्लसन। त्यानंतर पुढचा प्रश्न, सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे क्रोएशिया। त्यानंतर पुढचा प्रश्न, फरक या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण मध्ये महाराष्ट्राने देशात कितवे स्थान पटकावले आहे? तर या प्रश्नाचे आन्सर आहे 8। फरक या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण मध्ये महाराष्ट्राने देशात 8वे स्थान पटकावलेले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, फरक या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे पंजाब। त्यानंतर पुढचा प्रश्न, फरक या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण मध्ये सर्व इयत्तेत कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे कोल्हापूर। त्यानंतर पुढचा प्रश्न, मुंबईतील कर्नाटक पुलाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे सिंदूर। त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील बोलपूर आदिवासी भागात हूल दिवस साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचे आन्सर आहे पश्चिम बंगाल। त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणच्या कर्नाटक पुलाचे नाव बदलून सिंदूर ठेवण्यात आले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे मुंबई। त्यानंतर पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे 27। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा 27वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे।
त्यानंतर पुढचा प्रश्न, भारत आणि नामिबिया यांच्यात संरक्षण कृषीसह किती करार करण्यात आले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा कुठे होणार आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे पुणे. इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा पुणे येथे होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत कोण प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे हॅरी ब्रूक. त्यानंतर पुढचा प्रश्न, ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत कोण प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे जसप्रीत बुमराह. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती नद्या प्रदूषित आहेत? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे 56. महाराष्ट्रात एकूण 56 नद्या प्रदूषित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत भारताच्या शुभमन गिलने कितव्या स्थानावर झेप घेतली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे 6. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे मत्स्य उत्पादन 11 वर्षात दुप्पट होऊन किती लाख टनावर गेले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे 195. भारताचे मत्स्य उत्पादन 11 वर्षात दुप्पट होऊन 195 लाख टनावर गेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, केंद्र सरकारच्या मॉडेल सौर ग्राम योजनेत महाराष्ट्रातील किती गावांचा समावेश झाला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे 63. केंद्र सरकारच्या मॉडेल सौर ग्राम योजनेत महाराष्ट्रातील 63 गावांचा समावेश झाला आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये 2 टेस्ट क्वेश्चन दिलेले आहे. पहिला क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? आणि दुसरा टेस्ट क्वेश्चन आहे, ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत कोण प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो या 2 प्रश्नाचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. त्याचबरोबर आजची चालू घडामोडीचे तुम्हाला उपयोगी वाटले असतील अशी आशा आहे. आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाची माहिती कोणतीच वाटली खालील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया नव्या अपडेट्ससह. स्टडी मास्टर्सवर शिकत राहा, पुढे जात राहा. धन्यवाद.